अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। अमोल जावळे व पदाधिकाऱ्यांची कोणतीही नाराजी नाही। खासदार रक्षा खडसे यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर रावेर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमोल जावळे व त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्याचे निदर्शनास आले। यावर खासदार रक्षा खडसे यांनी प्रतिक्रिया दिली। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी उमेश कोळी, रावेर, जिल्हा जळगाव। मी आज सकाळी अमोल दादांशी या विषयावर चर्चा केली। त्यांनी मला क्लिअरपणे सांगितलं की ताई माझी कोणतीही नाराजी नाही आहे। शेवटी पक्ष संघटनेने जो आदेश दिलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळे लोक काम करू आणि आज ते सुद्धा एक जबाबदार व्यक्ती आहे। आज पक्ष संघटनेचं अध्यक्षपद त्यांच्याकडे रावेर मतदारसंघातलं आहे। तर मला असं वाटतं की नक्कीच ते या सगळ्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होतील आणि ही सीट निवडून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पण होतील। कारण की शेवटी टार्गेट हे रक्षा खडसे नसून आदरणीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होताना बघायचं आहे। तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीने आज सकाळी माझा त्यांच्याशी संवाद जो झालेला आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने झालेला आहे, पॉझिटिव्ह झालेला आहे आणि नक्कीच ते पण पूर्ण या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सक्रिय होते। नक्कीच बरेचसे पदाधिकारी जे काल त्यांच्या तिथे गेले त्यांनी माझ्याशी पण फोनवर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळे विषय माझ्या कानावर घातले की ते असं झालेलं आहे। पण ते ह्याच अनुषंगाने गेले की जे काही कार्यकर्ते आहे अमोल भाऊंचे त्यांची समजूत ते काढण्यासाठीच तिथे पदाधिकारी गेलेले होते आणि पदाधिकाऱ्यांनी पण मला हाच विश्वास दिला की ताई पक्षाने आदेश दिलेला आहे आणि आम्ही पक्षाच्या बाहेर आम्ही जाणार नाही, म्हणून पक्ष संघटनेसोबत आम्ही आहे। जी उमेदवारी तुमची जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या उमेदवारीला आमचा कोणताही विरोध नाही आहे आणि आम्ही सगळे लोक पूर्ण मेहनतीने आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सामील होऊन आम्ही कामाला लागू। बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह।